श्री गुरुपादुकाभ्यां नमः. आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं वाचन क्रमशः आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 10 पंथराज याचा भाग 4. पंथराजाचं श्रेष्ठत्व. पाठी महर्षी येणे आले, साधकांचे सिद्ध जाहले, आत्मविद थोरावले येणेची पंथे. ह्याची मार्गे मग महर्षीही आले, साधक ते झाले सिद्धराज. पावले श्रेष्ठत्व आत्मज्ञही येथे, आले ह्याची पंथे म्हणोनिया. हा मार्गू जै देखिजे, तै तहान भूक विसरिजे, रात्री दिवसू नेणिजे वाटे इये. चालता पाऊल जेथ पडे, तेथ अपवर्गाची खाणी उघडे, आव्हाटलिया तरी जोडे स्वर्गसुख. निगिजे पूर्वालिया मोहरा, की येईजे पश्चिमेचिया घरा, निश्चळपणे धनुर्धरा चालणे येथींचे. नाठवे ती भूक नाठवे तहान, घडता दर्शन मार्गाचे ह्या. आक्रमिता मार्ग रात्र की हा दिन, आहे नाहे भान साधकाते. चालता पाऊल जेथे जेथे पडे, मोक्षाची उघडे खाण तेथे. आणि आडमार्गे साधक तो गेला, तरी लाभे त्याला स्वर्गसुख. पूर्वेची या मार्गे पश्चिमेचा तट, गाठावा उलट पंथ ऐसा. निश्चळपणेची चालणे येथीचे, देखे असे साचे विलक्षण. जाण येणे मार्गे जयास्थानी जावे, ते तो स्थान व्हावे आपणची. ज्ञानेश्वरीत 6व्या अध्यायात ज्ञानदेवांनी नाथ संप्रदायी सोहम मंत्राधिष्ठित सद्गुरूपदिष्ट पंथराजाची वरीलप्रमाणे मोजक्या शब्दात पण भरपूर महती वर्णन केली आहे. ज्ञानदेव सांगतात, ह्या पंथराजाच्या अनुकरणामुळे, अंगीकारामुळे, स्वीकारामुळे आणि साधनामुळे आजवर अनेक साधक सिद्धावस्थेप्रत गेले. आजवर झालेल्या आत्मज्ञानी पुरुषांना जो पारमार्थिक मोठेपणा म्हणून आला, तो ह्याच पंथराजातील सोहम साधन अंगीकारल्यामुळेच होय. मनाचा स्थिरपणा हे योगाचं जे अंतिम ध्येय, ते ह्या पंथराजाचं नुसतं अंतिम ध्येय नाही, तर निश्चळपणे धनुर्धरा चालणे येथींचे. म्हणजे मनाचा स्थिरपणा हे या पंथराजातील साधकाचं एक वेगळ्या प्रकारचं आणि विलक्षण स्वरूपाचं असं चालणंच असतं. पंथराजातील साधकाच्या अशा तऱ्हेच्या ह्या चालण्यात त्या साधकाचा तो मनाचा स्थिरपणा, त्यांनी अंगीकारलेलं ते साधन आणि अंतिम ध्येय, ह्या तीनही गोष्टी जणू काही एकच झालेल्या असतात. निगिजे पूर्विलिया मोहरा, की येईजे पश्चिमेची या घरा. म्हणजे पूर्वेकडे निघावयाचं आणि पश्चिमेकडे यावयाचं असा हा उलट आणि विलक्षण स्वरूपाचा मार्ग आहे. पूर्वेची या मार्गे पश्चिमेचा तट, गाठावा उलट पंथ ऐसा. ज्ञानेश्वरी अध्याय 6 मधील ओवी क्रमांक 150 मधील हा विचार अर्थपूर्ण आणि सांप्रदायिकदृष्ट्या मार्गदर्शक असाच आहे. निगिजे पूर्वालिया मोहरा, की येईजे पश्चिमेची या घरा. ह्या ओवी भागाचा अर्थ 2 तऱ्हेनं केलेला पाहावयास मिळतो. एक अर्थ असा, पूर्वेची या मार्गाने म्हणजे ह्या पंथराजातील सोहम साधक कर्म करीत असतानाच पश्चिमेचा तट म्हणजे नैष्कर्म्य सिद्धी मिळवतो. थोडक्यात ह्या पंथराजातील सोहम साधक कर्म करीत असतानाच अंतर्यामी संन्यासी होऊन बसतो. दुसरा अर्थ योगशास्त्राच्या भूमिकेवरून केलेला दिसतो. योगशास्त्रात
कुंडलिनी शक्ती प्रथम मूलाधार चक्रापासून विशुद्ध चक्रापर्यंत आणि नंतर आज्ञाचक्रावर न्यावयाची असा मार्ग आहे. विशुद्ध चक्रापासून आज्ञाचक्रावर कुंडलिनी शक्ती न्यावयाचे योगशास्त्रदृष्ट्या 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे पूर्वांग, हा राजयोगाचा मार्ग आहे. ह्या राजयोगात साधक पूर्वजन्मीच्या साधन बलावर सद्गुरू कृपे मनोलय साधून कुंडलिनी प्राणशक्ती एकदम आज्ञाचक्रावर नेऊ शकतो असं म्हणतात. दुसरा मार्ग म्हणजे पश्चिम मार्ग. हा हठयोगाचा मार्ग आहे. ह्या हठयोगात साधकाला विशुद्ध चक्रापासून कुंडलिनी प्राणशक्ती जालंधर बंध करून श्रीहाट, गोल्हाट, भ्रमरगुंफा ह्या मार्गानं आज्ञाचक्रावर न्यावी लागते. योगशास्त्रातील वरील पूर्व आणि पश्चिम असे 2 मार्ग लक्षात घेऊन वरील निगिजे पूर्वालिया मोहरा की येईजे पश्चिमेची या घरा ह्या ओवी भागाचा अगदी सुटसुटीत असा दुसरा अर्थ असा होतो की ह्या पंथराजातील सोहम साधक सद्गुरू कृपांकित होऊन एकदा का पूर्वेकडे निघाला, त्यांनी राजयोगाचं सोहम अंगीकारलं की तो पश्चिमेकडे येतोच. म्हणजे मग त्या साधकाला हठयोगाचं साधन करावं लागत नाही. थोडक्यात पंथराजातील सोहम साधकानं सद्गुरू कृपे राजयोगाचं साध्य गाठलं की त्यात हठयोगाचंही साध्य गाठल्यासारखं होतं. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.